नमस्कार मित्रांनो, मी हेमंत तांबे. मी स्वतः MSc ॲग्रिकल्चर आहे आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये शेती विभागात गेली 30 वर्ष काम केलं आणि 10 वर्ष आधीच मी माझी सेवा सोडून दिली. या माझ्या 30 वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये कोकणातली जी वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते, कोकणात आधी शेती फार कमी आहे. म्हणजे तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य यांची शेती फारच कमी आहे. थोडंसं भात आहे, पण मोठ्या प्रमाणावर काजू, हापूस, नारळ वगैरे सारख्या बागा आहेत. तर आज आपण तुम्हाला इथे काजूच्या पूर्ण लागवडी संदर्भात माहिती देणार आहोत. ही माहिती जी आहे सगळी, ही माहिती माझ्या अनुभवांची माहिती आहे. प्रत्यक्ष शेतात काम केल्यानंतरची माहिती आहे. मित्रांनो, काजू हे मूळ पीक भारतीय नाही, ते ब्राझीलवरनं इकडे आणलेली आहे. मग इथल्या कोकणातल्या हवामानाला आणि इतर ठिकाणच्या सुद्धा देशातल्या आणि समुद्रपट्टीवर सगळ्याच देशातल्या पूर्ण समुद्रपट्टीवर हे काजूचं पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येतं. सर्वसाधारणपणे निचरा नीट होणाऱ्या जमिनीवर हे पीक चांगलं येतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काजूच्या बाबतीत अशी आहे की काजूला हे लगेचच्या लगेच बिया नाशवंत नसल्यामुळं काजू ठेवून 4 महिन्यान 5 महिन्यान जेव्हा चांगला दर येईल तेव्हा आपण त्या बिया विकू शकतो. हा सगळ्यात काजूचा महत्त्वाचा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की काजूवर कीड रोग फार कमी येतात. त्याच्यामुळं कीड रोगांपासूनचं संरक्षण करणं ही गोष्ट फार कठीण नाही आहे आणि त्याच्यात शेतकऱ्याचा खूप फायदा होतो. तेव्हा हे 2 महत्त्वाच्या गोष्टी धरून काजूचं पीक इथे चांगलं येतं, कीड रोग फार कमी आहे, झाडंही मजबूत आहे, तेव्हा त्याला वर्षभर पाण्याची आवश्यकता लागत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काजू या पिकाची लागवड या जिल्ह्यात आणि कोकणातच मोठ्या प्रमाणावर केलेली आहे शेतकऱ्यांनी. ती चांगल्या पद्धतीनं कशी होईल, प्रत्येक व्हरायटीबाबत नीट माहिती कशी जाईल, याची फार गरज आहे. आता तुम्हाला माहिती असेल, कोकण कृषी विद्यापीठानं काजूच्या 9 जाती संशोधन करून प्रसारित केल्या. आता या जरी 9 जाती असल्या तरी जो माझा अनुभव आहे तो असा की याच्यातल्या वेंगुर्ला नंबर 4 ज्याचं बोंड लाल असतं, बी थोडी बारीक असते, वेंगुर्ला नंबर 7 ज्याचं बोंड पिवळं असतं, बी मोठी असते, आणि वेंगुर्ला नंबर 9 जे हल्लीच 2017ला वगैरे अशी रिलीज झालेली आहे, ही वेंगुर्ला 9 नंबर सध्याच्या जेवढ्या सगळ्या या ज्या 9 जाती आहेत त्याच्यात 9 नंबरची चांगली आहे. आपण एक एक जातीची माहिती थोडीशी घेत जाऊ. आता मी ज्या झाडाच्या समोर उभं राहिलो आहे हे झाड आहे वेंगुर्ला 7चं. आता तुम्ही इथली बी बघा, बी झाडाला 1-2च लागते, बी मोठी असते. आता तुम्ही ही बोंड बघताय, त्याची पिवळ्या रंगाची बोंड असतात इथे, तुम्ही पहा. वेंगुर्ला 4ची बोंड लाल रंगाची असतात आणि वेंगुर्ला 7ची बोंड पिवळ्या रंगाची असतात. सर्वसाधारणपणे कृषी विद्यापीठ असं म्हणतं की 15 ते 20 किलो प्रति झाड उत्पन्न मिळतं, पण मला माझा अनुभव जे सांगतो तो असा की एवढं वेंगुर्ला 7चं उत्पन्न मिळत नाही. याची बी 1 किलोमध्ये 100, सर्वसाधारण स्टँडर्ड काउंट असा आहे वेंगुर्ला 7चा की 1 किलोमध्ये 100 बिया बसतात. ही जी वेंगुर्ला 7ची आहे ही बी छोटी सर्वसाधारण होत नाही, 100 ते 110 पर्यंतच 1 किलोला लागतं. ही एक चांगली जात आहे, शेतकऱ्याने ही लावावी अशी माझी इच्छा आहे. वेंगुर्ला 4ची जी बी असते, हे झाड जर भरपूर लागलं तर बी बारीक होते. आता वेंगुर्ला 4चा विचार करताना 1 किलो वेंगुर्ला 4चा स्टँडर्ड काउंट 140 बियाचा आहे. जर समजा ते झाड जास्त लागलं तर गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षीचा काउंट असा आहे 190 मिळाला, 1 किलोमध्ये 190, आणि त्याच्यामुळं एवढी छोटी बी झाली की तिला बाजारात दरच मिळाला नाही. हे झाड आहे, याच्या वाटोळ आळं करून सर्वसाधारणपणे मोहर येताना एकदा 100 लिटर पाणी द्यायचं. चांगला मोहर आला आणि छोटीशी बी धरली की एकदा 100 लिटर पाणी द्यायचं. त्याच्यानंतर हा जो 22 मार्च असतो, या 22 मार्चला आपल्या देशाची स्थिती आणि सूर्य आणि आपला पृथ्वीवरचा भारताचा भाग हा असा परपेंडिक्युलर खाली, एकदम सरळ खाली येतो. त्याच्यामुळं 22 मार्चला प्रचंड उष्णता असते. व ही फक्त एकाच दिवशी असते का, तर ती एकाच दिवशी असत नाही. आधी 8-10
दिवस उष्णतेचे वारे वाहतात आणि 22 मार्च नंतर 8-10 दिवस उष्णतेचे वारे वाहतात आणि या हीट वेव्हमुळं मोठ्या प्रमाणावर फळगळ काजूची किंवा आंब्याची ही सगळीकडेच होत असते. याच्यासाठी 15 मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये आपण झाडाला पाणी दिलंच पाहिजे, तर बी किंवा आंबा गळणार नाही, मोठे राहील. आता हे झाड तुम्ही लावता इथे. आता तुम्ही बघाल हा सगळा डोंगर आहे. हा डोंगर आहे, तिरका उतार आहे. आता इथे खत घालताना समस्या तयार होतात. समस्या म्हणजे अशा असतात की आधी हल्ली दर वाढलेली आहे मजुरीचा, माणसाची कामाची क्षमता कमी झालेली आहे. या सगळ्याचा परिणाम असा होतो की आपण दरवर्षी चर मारून काजूला खत घालू शकत नाही. मग तुम्ही काय करू शकता? आता तुम्ही बघा, हा असा चढ गेलाय आणि असा खाली उतार आहे. तर याला जर खत द्यायचं झालं तर इकडनं खालनं खणण्याची काहीच गरज नाही. सर्वसाधारणपणे हा जो झाडाचा विस्तार झालेला आहे, या विस्ताराच्या आत 2 फूट आपण यायचं. तिथपर्यंत पाळं आलेली असतात. या इथून असा वर अर्धचंद्राकृती डोंगराच्या बाजूला चर मारायचा. हा चर आपलं जे पावडं असतं सर्वसाधारण ते 1 फूट रुंदीचं असतं. 1 फूट रुंदीचा 1 फूट खोलीचा असा चर मारायचा. त्याची माती आतल्या बाजूला घेऊन ठेवायची आणि या चारामध्ये अख्ख्या प्लॉटमध्ये जेवढ्या कुजणाऱ्या वस्तू असतील, म्हणजे आता कुजणाऱ्या वस्तू कुठल्या आहेत, तर या झाडाची ही पानं खाली पडलेली तुम्ही पाहताय. ही पानं 2-2 वर्ष काजूची कुजत नाहीत. पण हीच पानं जर आपण आता 50 किंवा 100 झाडांचा एक गट तयार केला आणि तिथे ही झाडांची पानं सगळी गोळा करून तिथे आपण कंपोस्ट खत तयार केलं, तर ते खत घालू शकतो. ते आपल्याला शक्य नसेल तर असा जो चर मारू, त्या चरामध्ये पहिल्यांदा सगळा झाडाचा पालापाचोळा टाकायचा. त्याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मित्रांनो शेणखत किंवा गांडूळ खत अशासारखी सेंद्रिय खतं झाडाला अत्यंत आवश्यक असतात. आपल्याला आज अनेक वर्षांच्या परंपरेनं माहिती नसल्यामुळं असं वाटतं की फक्त रासायनिक खतं दिली की आपलं काम संपलं. असं मुळीच नाही. उत्पादन चांगलं हवं असेल, जमीन उत्पादक ठेवायची असेल, पीक चांगलं हवं असेल, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सेंद्रिय खतंही द्यावी लागतील. मग ती सेंद्रिय खतं कुठल्या प्रकारची असेल? कंपोस्ट असेल, शेणखत असेल, माशाची कुटी असेल, स्लॉटर हाऊसेसमधलं ब्लड मिल असेल, बोन मिल असेल, अशा प्रकारचं कोणतंही सेंद्रिय खत तिथे झाडाला द्यायचं. हे खत शेणखत असेल तर सर्वसाधारणपणे पहिल्या वेळेलाच आपण झाड जेव्हा लावतो काजूचं, तेव्हा 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फुटाचा खड्डा खोदायचा. या खड्ड्यावर जी माती सगळी काढून झाली की माती काढल्यानंतर आत कीड वगैरे काही राहू नये याच्यासाठी कीटकनाशक एक 50 ग्रॅम सगळ्या त्यात खड्ड्यात टाकून घ्यायचं. खड्डा उन्हात 15 दिवस तापवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा खड्डा भरायचा. हा कसा भरायचा खड्डा? तर आपण पहिल्या वर्षी लागवड करताना कुठल्याही परिस्थितीत 5-5 घमेली शेणखत प्रत्येक झाडाला पाहिजे. तेव्हा 5 घमेली शेणखत. शेणखत असेल तरच सिंगल सुपर फॉस्फेट घ्या. शेणखत नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट घेऊ नका. त्याच्या ॲसिडिक रिॲक्शननं झाडाला शॉक बसतो. त्याच्यामुळे शेणखत असेल तर 1 किलो, कमी असेल तर अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट घ्या. शेणखत, सुपर फॉस्फेट, माती मिक्स करत खड्डा भरायचा. पूर्ण खड्डा भरून झाला, विषय संपला, आपण सोडून द्यायचं. खूपदा काय होतं, आपण लागवडीला सुरुवात केव्हा करतो? आपण लागवडीला सुरुवात करतो जूनमध्ये, पाऊस पडल्यानंतर, जमीन ओली झाल्यानंतर. समस्या मित्रांनो अशी येते तेव्हा माणसं कामगार मिळतच नाही, कारण सगळेजण भाताच्या लावणीला गेलेले असतात. पेरणं लावणं वगैरे ते सगळ्या कामासाठी जातात. मग केव्हा तरी जुलैमध्ये आपल्याला मजूर मिळतात. तेव्हा जमीन अत्यंत थंड झालेली असते. खरं जमिनीत वाफसा असताना, जमीन तापलेली असताना झाड लावणं सगळ्यात चांगलं. पाणी असेल, व्यवस्था असेल तर केव्हाही वर्षभरात झाड लावा. पण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला लावायचं असेल तर पावसाळ्याच्या पहिल्या पावसाला, पहिला दुसरा पाऊस पडता क्षणी सगळी झाडं लावून झाली पाहिजेत. याच्यासाठी पहिल्यांदा सगळे खड्डे आपल्या शेतावर, आपल्या प्लॉटमध्ये मारायचे. पहिलं काय कराल तर प्लॉट साफ करून घ्या.
प्लॉट साफ करून झाला की JCB किंवा माणसांकडनं सगळे इतर झाडांचे बुंधे काढून घ्या. त्यानंतर नीट 7x7 मीटर किंवा 8x8 मीटर अंतरावर चुन्यानं मार्किंग करून घ्या. ते चुन्यानं मार्किंग झालं की तुम्हाला खड्डे किती होत आहेत ते कळतील. असेल तर सरळ JCBनं एक बूमचा खड्डा काढायचा. तो 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फुटाचा निघतो. माणसापेक्षा JCBनं काम फास्ट होतं आणि कमी खर्चात होतं, लवकर होतं आणि आपल्याला हवं असेल त्यावेळेला होतं. त्याच्यामुळं खड्डे हे आधी एप्रिल मे मध्येच खोदून ठेवायचे. शेणखत वगैरे सगळं जाग्यावरच आणून ठेवायचं. मग सगळं आता आधी सांगितल्या त्या पद्धतीनं खड्डा सगळा भरून घ्यायचा आणि आपण जी सिलेक्ट केलेली नर्सरी असेल त्या रोपवाटिकेत जायचं, आपली झाडं घेऊन यायचं आणि लावायचं. अशा पद्धतीनं झाडं पहिल्या पावसात लावून घ्या. झाड लावल्यानंतर त्याला चांगला काठीचा आधार द्या. काठीचा आधार देताना तुम्ही खूपदा मी बघतो शेतकरी नायलॉन दोऱ्यान ते झाड आणि तो सपोर्ट बांधत असतात. याच्यामुळं काय होतं, तो नायलॉनचा रोप हा कुजून तुटत नाही. कोणत्याही परिस्थितीत ते सुतळीन बांधा, एकाच काठीचा आधार द्या. 2 काठ्या अशा लावून मध्ये झाड आणि 2 काठ्या अशा लावून त्याला आडवे 3 जर काठ्या तुम्ही बांधल्यात तर हे सर्व बांबूचं असतं. बांबूला कट केलेल्या कामटीला धार असते आणि ती धार त्या झाडाला सालीला घासत असते. त्याच्यापेक्षा तुम्ही उभा एकच सपोर्ट त्याला द्यायचा आणि सुतळीन बांधायचं. सुतळ 4 महिन्यात कुजून निघून जाते. आपलं झाड मजबूतीने उभं राहतं. आता थोडीशी दुसरी एक तांत्रिक माहिती देतो. तुम्ही नीट बघा, फणसाचं झाड तुम्ही पाहिलंय? फणसाच्या झाडाला बुंध्यापासून फांद्याला पण फळं येतात. पण काजूला फळं बी कुठे धरते ती बघा. काजूला टोकाला बी धरते बघा, इथे सगळी टोकाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ मला कोणत्याही परिस्थितीत काजूच्या फांद्यांची टोकच त्यांचीच संख्या जास्त असली पाहिजे. हे मी तुम्हाला का सांगतो? खूपदा काजूची वाढ जी आहे तुम्ही बघितलीत, कुठल्याही झाडाची घ्या तर 4-4, आता हे समोर झाड बघा किती लांब गेलंय. 4-4, 5-5 फूट एक एक फांदी लांब होत गेलेली आहे. अशी जर ती फांदी लांब होत गेली तर आपल्याला ती चालेल का? त्याच्याऐवजी एका फुटावर जर 2-2 फुटवे येत असतील, त्या फुटव्यांना परत एकेका फुटावर 2-2 फुटवे येत असतील तर ही टोकांची संख्या वाढली की ऑटोमॅटिकली बीची पण संख्या वाढते. काय करायला लागेल याच्यासाठी? पहिली 2 वर्ष कोणत्याही परिस्थितीत मोहर येईल त्याच्या बिया घेऊ नका. झाडाचा शेंडा सरळ कट करून टाकायचा 1 इंचाचा. आणि ह्या ज्या अशा फांद्या येतात, ह्या पहिल्या सुरुवातीच्या ज्या 2 वर्ष अशा फांद्या येतात, ह्या फांद्या आता ही समजा ही 9 इंचाची फांदी आहे, 9-10 इंचाची आहे, तर सरळ इथे ही अशी कट करून टाकायची. आता इथनं 3-4 परत फांद्या येतील. अशा पद्धतीनं झाड एकदम झुपकेदार झालं पाहिजे, ती काळजी घ्यायची. म्हणून त्याला पहिली 2 वर्ष त्याचं कटिंग, शेंड्याचं कटिंग तुम्ही करून घेत जा. त्याला तुम्हाला रिझल्ट अतिशय चांगले मिळतील. आता आपण या ज्या काजूच्या बागेत फिरतोय त्याच्यात आपण एका गावठी काजूच्या झाडाजवळ आलोय. मला कुणाची बदनामी किंवा चुका दाखवायच्या नाहीयेत, पण चूक जर दाखवली नाही तर ती चूक तशीच राहते आणि शेतकऱ्यांचे गैरसमज होतात. आता कोकण कृषी विद्यापीठाची काजू जी डायरी जर तुम्ही बघितली दैनंदिनी शेतीची, त्याच्यात गावठी झाडाचं उत्पन्न अर्धा किलो दाखवलेलं आहे. मित्रांनो, असं नाहीये. गावठी झाडाचं उत्पन्न पण प्रचंड येतं, प्रचंड. एवढा समजून घ्या, हे गावठी झाड आहे. केवढं आहे ते बघा, किती प्रमाणात लागले ते बघा. या बिया बघा, भरपूर बिया आहेत. अशातला काही भाग नाही की गावठी झाड चांगलं लागत नाही. पहिलं समजून घ्या, मला कोणावर ताशेरे ओढायचे नाहीयेत. पण गावठी झाड सुद्धा चांगलं असतं, गावठी झाड सुद्धा भरपूर लागतं. पण गावठी झाडाच्या बिया 100% बारीक राहतात, 100%, आणि त्यांना दर मिळत नाही. म्हणून गावठीचं लागवड करायची नाही. लागवड ही 4 नंबरची करा, 7 नंबरची करा किंवा 9 नंबरची करा. आणि माझा सल्ला मात्र तुम्हाला असा राहील, कोणत्याही परिस्थितीत नवीन लागवड करणार असाल तर 9 नंबरचीच लागवड करा. कारण 9 नंबरच्या काजूच्या झाडाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की 1 किलोत 113 बी असते त्याच्या. आणि हे झाड प्रचंड लागतं, घडान बी लागते, बोंडाचा रंग नारिंगी असतो. आणि जरी बी भरपूर लागली तरी 4 नंबरची कशी 140 बी असते स्टँडर्ड काउंटला, ती बारीक झाली तर 180-190 पर्यंत जाते. तसंच 9 नंबरला होत नाही. त्याचा स्टँडर्ड काउंट आहे तो 1 किलोत 113चा आहे.
ही बी भरपूर लागल्यामुळं जरी बारीक झाली तर मॅक्सिमम 125 ते 130 पर्यंत जाते, तरीही ती 4 नंबरपेक्षा मोठी राहते. म्हणून 9 नंबर सगळ्यांनी लावा. कोणत्याही परिस्थितीत जिथे 9 नंबर खरेदी कराल तिथे त्याला विचारा तुमच्याकडे लायसन आहे का 9 नंबर खरेदीचं. ते लायसन असेल तरच खरेदी करा. आता मित्रांनो, हा इथे एक बघा 40 एकरचा प्लॉट आहे. हा सगळा मोठ्या प्रमाणावर काजूची आणि इतर फळपिकांची लागवड सगळी केलेली आहे. आता हे झाड आपण काजूचं आहे. या झाडाला भरपूर बी लागली, आपल्याला चांगले पैसे मिळाले तरच आनंद आहे. मग तो आनंद पैशातनं मिळवायचा असेल तर बी भरपूर लागली पाहिजे. आणि बी भरपूर लागली पाहिजे याच्यासाठी काय करायचं, तर पहिली गोष्ट कायमची लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीत सेंद्रिय खतांना पर्याय नाही. सेंद्रिय खतं भरपूर, म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, हे सगळं. आणि याच्या सगळ्यासाठी शासन पैसे देतं. तुम्ही कंपोस्ट खतासाठी नादेब कंपोस्टचं जर प्रपोजल केलं पंचायत समितीकडे किंवा तालुका कृषी अधिकारीकडे तर नरेगामधनं त्याच्यासाठी अनुदान मिळतं. तुम्ही खड्ड्याचं कंपोस्ट प्रपोजल केलं तरी त्याच्यासाठी अनुदान मिळतं. तुम्ही बायोगॅस बांधलात तर बायोगॅसच्या शेणाची जी स्लरी असते त्या स्लरीचं चांगलं खत होतं, त्या बायोगॅसला तुम्हाला अनुदान मिळतं. आपण थोडीशी काजूवर माहिती घेऊया. आता हा घड जो आहे, या घडावर जर मुंगी भरपूर फिरली, मधमाशा जर इथे भरपूर असतील तर परागीकरणामुळं मोठ्या प्रमाणात फळधारणा होते. आता मुंगी म्हणजे कुठली, तर काळी मुंगी असते. तिच्या शेपटीवर बारीक पांढरा डाग असतो. ही जी काळी मुंगी असते, ही काळी मुंगी मध खाण्यासाठी सगळीकडे फिरते. आणि ती फिरते त्याच्यामुळं पॉलिनेशन जास्त होतं. मग ही मुंगी इथे आली पाहिजे झाडाजवळ. मग हे याच्यासाठी सुद्धा आपण एक साध्या साध्या गोष्टी करू शकतो. म्हणजे हा जो बुंधा आहे झाडाचा, त्याला एक सुकट बांधून ठेवायचं नोव्हेंबर महिन्यात. मग त्या सुकटाच्या वासानं आशेनं खायला मुंग्या जमा होतात. त्या मुंग्या जमा झाल्या, एकदा त्या तिथे आल्या त्याच्यानंतर तुमची फवारणी सुरू होत असते. ही फवारणी सुरू होत असताना तुम्ही त्याच्यात जर माशांच्या अर्काची जर तुम्ही फवारणी केलीत तर ह्या सगळ्या ह्याला तो वास येऊन त्या मुंग्या इथे येतात. आणि इथे तेव्हा मोहोर जो आलेला असतो तिथनं जो मध मिळतो, त्यामुळे त्या मुंग्या आणि इतर मधमाशा या इथून जात नाहीत, झाडावरच फिरत राहतात. याचा परिणाम असा होतो, जर मुंगी आणि माशी तुमच्या शेतात भरपूर असेल तर कोणत्याही परिस्थितीत प्रति झाड 2 किलो उत्पन्न वाढतं. पण ही मुंगी आपल्या शेतात असली पाहिजे. मग ही मुंगी असेल कशी, मधमाशी राहील कशी, शेवटी तिला वर्षभर पण पोट आहे, खायला पाहिजेच ना. तर पावसाळ्यात सर्वसाधारण मुंग्यांना खायला काही मिळत नाही. तुम्ही खायला घालू शकता. तांदळाचा भात करायचा, सगळीकडे टाकायचा, मुंगे त्या खाऊन जगू शकतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कमी खर्चाच्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या करायच्या. म्हणजे मुंग्या वारुळं बिरुळं फोडून नाहीशी करू नका. त्या मुंग्या राहू देत. मुंग्या ह्या आपल्या मैत्रिणी आहेत. त्याचबरोबर आता हा एवढा मोठा प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये आपण इकडे तिकडे असा नुसता तिळी टाकायचा. हे नाहीतरी असं गवत रुजतंच ना. मग जर तिळी टाकला एक 10-15 किलो, भरपूर फुलं येतात, भरपूर मधमाशा येतात. मधमाशा कशा वाढवायच्या याच्या संदर्भातलं प्रशिक्षण आपण इथे आयोजित करणारच आहोत. आता असा हा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये अनेक ठिकाणी बकुळीची झाडं तुम्हाला दिसतील, अनेक ठिकाणी सुरंगीची झाडं तुम्हाला दिसतील. ह्या बकुळीच्या आणि सुरंगीच्या झाडांना 5-5 महिने या काजूच्या हंगामात फुलं असतात. आणि ती फुलं इतकी सुगंधित असतात आणि मधाळ असतात की त्याच्यासाठी प्रचंड प्रमाणात मधमाशा येतात. तेव्हा 100 काजूच्या झाडांच्या पाठीमागे 10 म्हणजे 5 सुरंगी आणि 5 बकुळ इकडे तिकडे तुम्ही प्लॉटमध्ये जेव्हा लावून ठेवाल तेव्हा तुमच्याकडे मधमाशा राहतील. आणि या जेव्हा मधमाशा राहतील तेव्हा त्या मधमाशा काजूवर येतील. त्या काजूवर आल्या की तुमचं उत्पन्न वाढेल. याच्यासाठी तुम्ही मधमाशी आणि मुंगी याची काळजी घेतलीच पाहिजे. मित्रांनो, मगाचपासून आपण काजूच्या शेतात फिरत होतो. इथे हे सगळं शेत आहे ना, हे सगळं शेत माझे मित्र श्रीयुत शेखर चाळके यांचं आहे. आता शेत म्हटलं की कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई म्हशी असल्याचं पाहिजेत. आज आपल्याला असं वाटतंय की आपण जी वर्ण खतं देतो, म्हणजे रासायनिक खतं देतो, एवढ्यानंच आपलं शेती होईल. तर असं हा काही तुमचा जो समज असेल तर तो गैर आहे. तो समज काढून टाका. गाई वासरांशिवाय, गाई म्हशींशिवाय, बैल रेड्यांशिवाय शेती करणं अयोग्य आहे. त्याचं कारण शेतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेण आणि गोमूत्र
हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे शेतीला अत्यंत आवश्यक आहे. आता हे चाळके शेटनी आमच्या ही सगळी गुरं आणलेली आहे, ती काही फार मोठी आपली लोकल गुरं आहेत, पण फार मोठी काही उत्पन्न म्हणजे त्यांचं दुधाचं उत्पन्न नाही आहे. पण चाळके शेटना हे कळलेलं आहे की मला दुधाच्या उत्पन्नापेक्षा त्यांचं शेणखत महत्त्वाचं आहे. दुधाच्या उत्पन्नाकडे तर ते आता लक्ष देतीलच, पण शेणखत महत्त्वाचं आहे, कारण माझा एवढा प्लॉट आहे, याला जे शेणखत गरजेचं आहे त्या शेणखतासाठी ही गुरं इथे आहेत. नुसतं त्यांनी शेणखत इथे ठेवलेलं नाही, यांचं गांडूळ खत पण आहे, गांडूळ खताचं युनिट पण त्यांनी छान केलेलं आहे, तेही खत घालायचं. हे सगळं तुम्ही करायला पाहिजे. हे सगळं जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच आपला प्लॉट, की आपण पहिल्यांदा शेतकरी होऊ आणि आपल्याला समाधान मिळेल असा आपला शेतीचा प्लॉट तयार होईल. गुरं ही शेतीसाठी फार महत्त्वाची आहेत. तुम्ही सगळी कोणतीही फळं घ्या, ही फळं म्हणजे शेवटी सुकी करून जाळल्यानंतर काय राहते जाग्यावर? राख, कार्बन. हाच कार्बन झाडांना द्यायला पाहिजे. आपण समजून घ्यायला पाहिजे की झाडांना पाय नाहीयेत, तर झाड आयुष्यभर एकाच ठिकाणी उभं राहणार आहे, आणि तुमची तर अपेक्षा अशी आहे की ते झाड भरपूर लागलं पाहिजे. मग नैसर्गिक असेल तेवढंच ते लागेल, पण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न हवं असेल तर कोणत्याही परिस्थितीत त्याला शेण दरवर्षी दिलं पाहिजे. आपण वेंगुर्ला 9 नंबरच्या कलमाविषयी माहिती घ्यायला इथे आलोय, कारण सध्याची सगळ्यात चांगली जात वेंगुर्ला 9 नंबर आहे. सगळ्यात ती चांगली जात का आहे तर त्याची बी टपोरी आहे. 1 किलोत 113 बी बसते. बी टपोरी आहे, बी भरपूर लागते, उत्पन्न चांगलं मिळतं, म्हणून वेंगुर्ला 9 नंबर आहे. आता झाड सिलेक्ट करताना काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे मोठं झाड सिलेक्ट करायचं. मोठं याचा अर्थ काय? 1.5 वर्षापेक्षा कोणत्याही परिस्थितीत मोठं झाड कुठल्याही नर्सरीमधनं खरेदी करू नका. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जी बी रुजत घातलेली असेल त्याच्यावर बांधलेलं कलम या वर्षीच्या जूनमध्ये जर आपण देणार असू तर 18 महिने होतात. या 18 महिन्याचंच कलम घ्या. एखादा जेव्हा सांगेल 2 वर्षाचं झाड आहे, माझं 3 वर्षाचं झाड आहे, मुळीच घेऊ नका ते झाड चांगलं होत नाही. मात्र 1.5 वर्षाचं चांगलं होतं. त्याचं कारण ही जी पिशवीची साईज आहे, ही पिशवीची साईज त्याच्यासाठी 10 ते 12 ही योग्य आहे. ओके, आता हे बघा, इथे जॉईंट आहे झाडाचा, हा जॉईंट आहे, ही मुख्य फांदी आहे, हा रोपा होता, त्याचा इथे सांधा केला. या सांध्याच्या खाली जेवढी फूट 1.5 वर्ष येईल तेवढी काढून टाकायची. हा मातीचा गोळा आहे, हा न फोडता म्हणजे ब्लेड घ्यायचं, असं इकडनं खालनं असं सरकन्न वर मारायचं, इकडच्या बाजून सरकन्न वर मारायचं, पिशवी अशी करायची आणि उचलायचा आणि अलगद तो लावायचा. हे झाड खूप मजबूत असल्यामुळं मित्रांनो इथपर्यंत मातीत गाडलं तरी चालेल. हा जॉईंट मातीत जाऊन काहीही फरक पडत नाही. नीट समजून घ्या. जे छोटं शासनाकडनं किंवा विद्यापीठाकडनं 3 महिन्याचं जे तुम्हाला कलम दिलं जातं त्याचा जॉईंट वर ठेवावा. याचा जॉईंट वर ठेवण्याची गरज नाही. जेवढा खाली जाईल एवढं झाड बिनधास्त खाली जाऊ द्या. झाड खाली गेलं की हा आता सपोर्ट आहे, हा सपोर्ट ठेवू नका. चांगला मोठा मजबूत मनगटाच्या जाडीचा बांबूचा सपोर्ट द्या. आता तुम्ही बघा ह्या 9 नंबरचं आम्ही काय करतो तर हे झाडं बघा, सगळी झाडं जी आहेत याला फांद्या आलेल्या आहेत. का आणल्या आम्ही फांद्या? तर जेवढ्या फांद्या जास्ती तेवढी फांद्यांची टोकं जास्ती तेवढं उत्पन्न जास्ती. हे बघा, आता एका झाडाला किती फांदी आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सगळीकडेच 11 असतील अशातला भाग नाहीये, पण अशा भरपूर फांद्या फुटलेल्या असतील. ह्या सुद्धा फांद्या जेव्हा फार वाढायला लागल्या की कट करायच्या. आता हे बघा ही फांदी आहे, इथे कलम आहे, त्या कलमाला खालनं 3 फांद्या आल्या आहेत. आता ही फांदी वाढत जाईल. ही फांदी अशी इथपर्यंत गेली, काय मला त्याचा उपयोग आहे का? शेतकऱ्याला उपयोग आहे का? काही नाही. मग हे मी इथे कट केली. हे बघा, आता इथनं 2 धुमारे येतील, झाड वाढत जाईल. अशी पहिली 2 वर्ष करा. पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी कोणत्याही परिस्थितीत बी घेऊ नका, मोहर खोडून टाका. आणखीन ज्या फांद्या येतील त्या एवढ्या 9 इंचाच्या लांबीच्या झाल्या, 10 इंचाच्या, फुटभर लांबीच्या झाल्या की शेंडा तेवढा 1 इंच कट करायचा. तुम्हाला दाखवतो परत. हा बघा, हा कट केला. आता इथनं खालनं सुरुवात होईल. हा आता इथे मोहर आलाय बघा, हा मोहर आपण कट करून टाकायचा. पहिली 2 वर्ष कोणत्याही परिस्थितीत मोहर कट करून टाकायचा. फांद्या पण घ्यायच्या,
तिथपर्यंत खोल हे झाड लावायचं. लावताना 5 घमेली शेणखत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं, थोडंसं कीटकनाशक 50 ग्रॅम खाली टाकायचं, कार्बारिल भुकटी वगैरे जे कुठलं मिळेल ते, चांगला मजबूत सपोर्ट द्यायचा आणि विसरून जायचं. ऑक्टोबरात परत ह्या सगळ्या झाडाला नवीन पालवी फुटवा येतो. तो चांगला फुटभर लांब झाला की शेंडा तेवढा कट करत जायचं. आणि वर्षभर जर पुढलं वर्ष 1 वर्ष पाणी घातलं नाही तरी झाड आमचं मरणार नाही. आमचं म्हणजे कुठलंही 1.5 वर्षाचं झाड मरणार नाही. पण जर पाणी घातलं तर तुम्हाला न भूतो न भविष्यती रिझल्ट्स मिळतील. शेवटी झाडाला मिठी मारण्यासाठी आपण झाड लावलेलं नाही. झाडापासून उत्पन्न आपल्याला पाहिजे म्हटल्यानंतर वाढ मजबूत मिळवली पाहिजे. आणि ती वाढ मजबूत मिळवायची असेल तर त्याला पाणी आणि सेंद्रिय खतं भरपूर दिली पाहिजे. नमस्कार.